नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एक नवीन गणित घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. तर बघा गणित काय आहे. एक रक्कम चक्रवाढ व्याजाच्या दराने 8 वर्षात 16 पट होते, तर तीच रक्कम 10 वर्षात समान चक्रवाढ व्याजाच्या दराने किती पट होईल. बघा गणित जे आहे ते फार सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एका साईडला वर्ष टाकायचे आहे आणि एका साईडला तुमचे पट लिहायचे. तर आता काय होणार बघा, 10 इथे 8 वर्षामध्ये रक्कम किती होते, 16 पट. तर 10 वर्षामध्ये ती रक्कम किती होणार, असा याला प्रश्न विचारायचा. आता प्रश्न विचारल्यानंतर सरसकट याचा आणि याचा रिलेशन काढायचं. तर रिलेशन कसं निघणार बघा, तर 8 गुणिला x बरोबर 10 पट. तर x बरोबर 10/8. इथे सिंपल एक भाग द्या, बे एक बे, बे पंचे 10, बे चोक 8. तर एक्सचं एक रिलेशन निघालं 5/4. म्हणजे 8ला ज्यावेळेस मी 5/4ने गुणणार तेव्हा मला किती मिळणार, 10 मिळणार. तर हे 5/4 उचलायचे आणि ह्या 16च्या डोक्यावर ठेवायचे. काय ठेवायचे, डोक्यावर. म्हणजे यांचं जे रिलेशन असेल ते याच्या घातांकाच्या स्वरूपात लिहायचं. ठीक आहे. तर बघा आता 16, तर 16च्या डोक्यावर मी 5/4 लिहिल्यानंतर आता ह्या 16ला काय करायचं, सिंपल हिच्यामध्ये रूपांतरित करायचं. कशामध्ये, की हा 4 कट होणार असं याचं एक रूप घ्यायचं. तर हा म्हणतो मी 2चा चौथा घात हे एक रूप घेतो. तर माझा 5/4. तर इथे बघा घातांकांच्या नियमानुसार इथे यांचा संबंध राहतो गुणाकाराचा. तर 4 4. तर 2च्या डोक्यावर किती राहिले, 5. आणि 2चा 5वा घात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती येतो, 32. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली किती, 32 पट. किती आली ही, 32 पट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एक नवीन गणित घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. तर बघा गणित काय आहे. एक रक्कम चक्रवाढ व्याजाच्या दराने 8 वर्षात 16 पट होते, तर तीच रक्कम 10 वर्षात समान चक्रवाढ व्याजाच्या दराने किती पट होईल. बघा गणित जे आहे ते फार सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एका साईडला वर्ष टाकायचे आहे आणि एका साईडला तुमचे पट लिहायचे. तर आता काय होणार बघा, 10 इथे 8 वर्षामध्ये रक्कम किती होते, 16 पट. तर 10 वर्षामध्ये ती रक्कम किती होणार, असा याला प्रश्न विचारायचा. आता प्रश्न विचारल्यानंतर सरसकट याचा आणि याचा रिलेशन काढायचं. तर रिलेशन कसं निघणार बघा, तर 8 गुणिला x बरोबर 10 पट. तर x बरोबर 10/8. इथे सिंपल एक भाग द्या, बे एक बे, बे पंचे 10, बे चोक 8. तर एक्सचं एक रिलेशन निघालं 5/4. म्हणजे